नमस्कार. सुप्रीम कोर्टाने आता खूप मोठा असा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्यामुळे बौद्ध समाजामध्ये व मागासवर्गीयांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की उत्तर प्रदेशमधील एक मामला होता. त्या ठिकाणी एका SC ST कॅटेगरीच्या लोकांना त्या ठिकाणी जमिनी देण्यात आलेल्या होत्या, त्या जमिनी विकण्यात आलेल्या होत्या. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी ज्या आहेत त्या जमिनी ज्यांना विकण्यात आलेली होती ती गोरगरीब लोक होती आणि त्यासोबत दुसरी जी समोरची पार्टी होती ती ऑलरेडी पैशावाली पार्टी होती. आणि त्यांनी नंतर काय केलं, त्या जमिनी आमच्या आहेत म्हणून ते थेट कोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी केसेस वगैरे केल्या. आणि त्या ठिकाणी केस गेल्यानंतर त्यांना वाटलं आपण पैशाच्या बळावरती या ठिकाणी जिंकू शकतो, पण भारतीय संविधानाच्या नजरेमध्ये सर्वजण समान असतात. आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी असा निकाल देण्यात आला की जर या ठिकाणी एखादी जमीन बौद्ध समाजाच्या किंवा SC ST कॅटेगरीच्या माणसाला विकली असेल तर ती विकलीच आहे, त्याला तुम्ही परत घेऊ शकत नाही. आणि त्यासाठी थेट त्या ठिकाणी न्यायालयाने असं देखील सांगितलं की काही गोष्टींमध्ये SC ST कॅटेगरीची जी जमीन असते त्या ठिकाणी त्यांनी जर त्या जमिनीवरती कब्जा केला निजी जमिनीवरती तर काही केसेसमध्ये त्याला जे आहे लिगल फिक्शनच्या आधारे त्या जमिनीला थेट त्या व्यक्तीला देण्यात येईल. म्हणजे सरळ सरळ सांगण्याचा अर्थ असा आहे की इथून पुढे जर कोणी बौद्ध समाजाला जमीन विकली किंवा SC ST कॅटेगरीच्या लोकांना जमीन विकली आणि त्या जमिनीला नंतर वापस मिळवण्यासाठी खोट्या नाट्या केसेस केल्या तर त्यांना ते करता येणार नाहीये. इथून पुढे जर जमीन विकली आणि त्या ठिकाणी जर व्यवहार झाला असेल तर तो व्यवहार झाला असंच मानलं जाईल. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.